हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टंप अशा फुगणाऱ्या फुग्यासारख्या पुऱ्या बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। हे पहा, हे 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे। यात आता आपल्याला 1 चमचा रवा मिक्स करायचा आहे। रवा यासाठी मिक्स करायचे की जेणेकरून आपल्या पुऱ्या फुगल्या की हाय तशा त्याचा कुरकुरीतपणा व्यवस्थित राहावा, यासाठी हा 1 चमचा मी रवा त्यात मिक्स करते। आणि थोड्याशा बाइंडिंगसाठी त्याला आपण मैदा मिक्स करून घेऊ। मैदा हा 1 चमचाच घालायचा आहे, जास्त घालायचा नाही आपल्याला, नाहीतर 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा आणि 1 वाटी आटा सुद्धा, गव्हाचं पीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि ह्यात चवीनुसार मीठ घाला आणि 1 चमचा तेल। तेल आपल्याला कोमटच घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं नाही तेल। आणि मळतानाच तेलाचा वापर करायचा जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत बनतील। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तेल हे सगळं पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आणि पुरीचं पीठ हे आपल्याला घट्टच मळायचं आहे, पातळ मळायचं नाही। चपातीच्या मळणीप्रमाणे त्याचं पीठ मळायचं नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं जेणेकरून पुरी आपली तेल ओढणार नाही। अशी एक प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी व्यवस्थित सांगत आहे, समजून घ्या आणि त्याप्रमाणे पुरी करण्याचा प्रयत्न करा। यात आता आपण थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊ। ज्यादा पाणी पहिला घालायचं नाही, थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालं आहे। पीठ पहा किती घट्ट प्रकारे मी मळलं आहे। असंच घट्ट पीठ मळायचं जेणेकरून पीठ आपलं तेल ओढणार नाही आणि पुऱ्या व्यवस्थित मऊ आणि कुसकुशीत बनतात। आता हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच मुरत ठेवायचं आहे। पीठ मुरले की मग आपण पुऱ्या बनवून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊ आणि पुऱ्या लाटून घेऊ। या साईजचे आपल्याला गोळे बनवायचे। या प्रकारे आपण गोळे बनवून घेतले आहे। या प्रकारे असा गोळा व्यवस्थित बनला आहे त्याचा। आता मी पोळपाटला थोडे तेल लावून घेतलं आहे, त्याच्यावर आता गोळा ठेवून आपण पुरी लाटून घेऊ। आपल्याला पुरी जास्त जाडही बनवायची नाही आणि जास्त पातळही बनवायची नाही, मध्यम साईजची आपल्याला पुरी बनवायची जेणेकरून आपली पुरी व्यवस्थित फुगली पाहिजे। आणि पीठ लावण्याचं कारण म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, पीठ लावल्यामुळे काय होतं की तेल आपलं खराब होतं आणि त्याचा गाळ हा तेलात बसतो, त्यामुळे आपल्याला पीठ लावायचं नाही। मी एक टिप तुम्हाला सांगत गेले आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही बनवला, पूर्ण हा व्हिडिओ बघूनच जर तुम्ही व्यवस्थित पुरी जर बनवली तर आपली पुरी ही परफेक्ट बनेल। जास्त त्रास लागत नाही पुरी बनवायला, आपल्याला व्यवस्थित आपल्या पटपट अशा पुऱ्या बनून जातात। अशा प्रकारे आपल्या पुऱ्या बनवून झाल्या आहेत। मी सर्व पुऱ्या एकदमच लाटून घेतल्या आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवल्या आहेत। आता मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले, आता पुऱ्या तळून घेऊ। आता तेल आपलं गरम झालं आहे, त्यात पुऱ्या आपण सोडून पाहू। त्याला लागलं दोन्ही साईडनं असं दाबून घ्यायचे जेणेकरून आपल्या पुऱ्या हे पहा अशा टम फुगतील। आणि गॅस आपला हा हाय फ्लेमवरच याला भाजून घ्यायचा आहे आणि पुऱ्या पटपट भाजून घ्यायच्या। हे पहा कशा प्रकारे आपल्या पुऱ्या काटोकाट सर्व बाजूने अशा व्यवस्थित फुलल्या आहेत। आपल्याला अशा प्रकारे सर्व पुऱ्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। आणि ही पुरी आपली 4 ते 5 तास अशीच्या अशी राहू शकते। फक्त ह्याला जी
बांबूची बुट्टी जी बनवली जाते ते चिवाटापासून, त्या बुट्टीत ठेवा किंवा एक परात घ्या, त्यात कागद घाला आणि त्यात ह्या पुऱ्या ठेवा, म्हणजे जेणेकरून ह्या पुऱ्यासनी पाणी सुटणार नाही आणि आपली पुरी हाय अशी टमटमीत फुगल्यासारखी राहून जाईल. हे पहा, सर्व पुऱ्या आपल्या अशा प्रकारे बनल्या आहेत. किती छान पुऱ्या अशा फुलल्या आहेत, व्यवस्थित भाजल्याही गेल्या आहेत. असं परातीवर आपण कागद घालून पुरी ठेवू शकता, जेणेकरून ते पाणी सोडणार नाही. आणि ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे ते कळवायला विसरू नका.